आता एक अत्यंत सूक्ष्म आणि निर्णायक प्रश्न. जर शोधच चूक असेल, तर चौकशी, स्वचौकशी नेमकी कशी करायची? चौकशी म्हणजे काही नवीन मिळवणं नाही. चौकशी म्हणजे जे खोटं आहे ते गाळून पडणं. नवीन काही मिळवायचं नसतं. फक्त जे खरं नाही ते गळत जातं. शोध घेणे आणि चौकशी करणे यातला फरक. शोधमध्ये काय असतं? काहीतरी मिळवायचं. काहीतरी सापडेल अशी अपेक्षा बाहेर वळणं. ऑब्जेक्ट शोधणं. उदाहरण, मला आत्मा सापडायला हवा. चौकशी वेगळी आहे. चौकशीमध्ये काय होतं? काहीतरी गळून पडतं. आतल्या समजुती तपासल्या जातात. सब्जेक्टची कल्पना तपासली जाते. प्रश्न असतो, मी कोण आहे? ही कल्पना खरंच आहे का? म्हणजे शोध ऑब्जेक्ट तयार करतो. चौकशी ऑब्जेक्ट बनवणं थांबवते. चौकशी म्हणजे प्रश्नांची मालिका नाही. अनेक लोक समजतात, मी कोण आहे हा प्रश्न वारंवार विचारायचा. पण चौकशी तसं नाही. चौकशीमध्ये प्रश्न वापरायचा, पण उत्तर धरायचं नाही. प्रश्न म्हणजे काटा आहे. काटा वापरून दुसरा काटा काढतात आणि मग दोन्ही फेकून देतात. चौकशी कशी घडते? सर्वात आधी जे काही येतं ते ओळखा. विचार येतो, भावना येते, मी अशी भावना येते. फक्त लक्षात घ्या, हे येतंय. नंतर शांत तपास करा. समजा मनात विचार येतो, मी रागावलो. आता पहा, राग बदलतो. तो येतो आणि जातो. मग प्रश्न, जे बदलतं ते मी कसं असू शकतं? इथे उत्तर शोधायचं नाही, फक्त पाहणं पुरेसं आहे. चौकशीचा सर्वात महत्त्वाचा भाग इथेच लोक चुकतात. तपास झाला की पुढचा विचार सुरू करतात. पण चौकशीचा शेवट असा असतो, पुढचा विचार नाही, पुढचा प्रश्न नाही, पुढची दिशा नाही. फक्त जे आहे ते तिथेच स्पष्ट राहू द्या. मी कधी गळून पडतो? जेव्हा आपण एक एक ओळख तपासतो. मी देह आहे. तपासल्यावर गळते. मी मन आहे. तपासल्यावर गळते. मी साक्षी आहे. तपासल्यावर तीही गळते. शेवटी कोणतीही ओळख उरत नाही, पण असणं उरतं. अष्टावक्र गीता इथे काय करते? अष्टावक्र नवीन ओळख देत नाही. तो असं म्हणत नाही, तू साक्षी आहेस तेच अंतिम आहे. तो फक्त एवढंच म्हणतो, जे काही धरून बसलायस ते सोड. आणि जेव्हा ते सगळं सुटतं, तेव्हा जे उरतं ते कधीच धरलेलं नव्हतं. एक साधी उपमा. आरशाची कल्पना कर. आरशात अनेक प्रतिबिंब दिसतात. चौकशी म्हणजे आरशाला शोधणं नाही. चौकशी म्हणजे हे पाहणं, हे प्रतिबिंब खरंच आहे का? जेव्हा प्रतिबिंब गळतं, आरसा मिळत नाही. तो आधीपासूनच उघडा असतो. एक मोठा गैरसमज. लोक म्हणतात, मी चौकशी करतोय. माझी चौकशी चालू आहे. पण इथेही एक सूक्ष्म मी टिकतो. खरं काय? चौकशी घडते. करणारा सापडत नाही. अंतिम स्पष्टता चौकशी म्हणजे हे पाहणं. मी म्हणून जे धरतोय ते खरंच आहे का? जे खरं नाही ते टिकत नाही. आणि जे खरं आहे ते कधीच हरवू शकत नाही. म्हणून ते शोधायची गरजच नसते. शेवटचं शांत वाक्य. शोध थांबतो तेव्हा सत्य मिळत नाही. शोध थांबतो तेव्हा सत्य आधीपासून उघड असतं. तेव्हा पद्धत उरत नाही, साधना उरत नाही, प्रश्न उरत नाही. फक्त जे आहे ते आहे. आता एक फार सूक्ष्म प्रश्न उभा राहतो. जर साधना देखील फक्त घडत असेल, तर प्रयत्न आणि सोडून देणं यात नेमका फरक काय? एफर्ट आणि एफर्टलेस.
यात काय फरक? हा प्रश्न ध्यानाच्या शेवटच्या गाठींपैकी एक आहे. हळूहळू पाहू. प्रयत्न म्हणजे काय? प्रयत्न म्हणजे आत एक भावना असते, मला काहीतरी मिळवायचं आहे. मला शांत व्हायचं आहे. मला तुरीय टिकवायचं आहे. इथे एक गोष्ट स्पष्ट दिसते. एक मी आहे जो काहीतरी बदलण्याचा प्रयत्न करतो. म्हणून प्रयत्नामध्ये नेहमी 3 गोष्टी असतात. पहिली, कर्ता म्हणजे मी. दुसरी, लक्ष्य जे मिळवायचं आहे. आणि तिसरी, प्रयत्न म्हणजे त्यासाठी केलेली धडपड सोडून देणं म्हणजे काय? सोडून देणं म्हणजे काही टाकून देणं नाही. विचार थांबवणं नाही. भावना दाबणं नाही. सोडून देणं म्हणजे मला काहीतरी करायचं आहे ही पकड सैल होणं. म्हणजे विचार येतात येऊ दे. भावना उठतात उठू दे. अनुभव बदलतात बदलू दे. आत एक साधी गोष्ट राहते. जे आहे त्याला प्रतिकार नसणं. विरोध नसणं. दोघांमध्ये सूक्ष्म फरक. प्रयत्न म्हणतो हे बदललं पाहिजे. सोडून देणं म्हणत नाही काहीच करू नको. ते फक्त दाखवतं जे घडतंय ते आधीच घडत आहे. उदाहरणाने समजून घेऊ. समजा तू पाण्यात तरंगत आहेस. जर तू खूप धडपड केलीस तर शरीर ताणतं आणि बुडण्याची शक्यता वाढते. पण जर तू शरीर सैल केलंस तर पाणी आपोआप तुला वर धरून ठेवतं. इथे धडपड करणं म्हणजे प्रयत्न. सैलपणा म्हणजे सोडून देणं. ध्यानात हे कसं दिसतं? प्रयत्नात. माझं ध्यान चांगलं झालं का? आज शांतता जास्त होती का? इथे मन अनुभवाला पकडत असतं. तोलतं, मोजतं, तुलना करतं. ध्यान घडत असतानाही एक सूक्ष्म मी बाजूला उभा राहून सगळं तपास करत असतो. सोडून देण्यात ध्यान घडतं. विचार येतात. शांतता येते. पण आतून कोणीही मोजमाप नसतं. काही पकडायचं नाही. काही टिकवायचं नाही. काही मिळवायचं नाही. फक्त जे घडतंय ते दिसतं. फरक इतकाच. प्रयत्नात अनुभव आणि मोजणारा असतो. सोडून देण्यात फक्त अनुभव घडतो. जिथे मोजमाप आहे तिथे प्रयत्न असतो. जिथे फक्त जाणीव आहे तिथे सहजपणा असतो. अष्टावक्रचा मुद्दा असा आहे. अष्टावक्र थेट सांगतो, प्रयत्न म्हणजे मनाची हालचाल. जोपर्यंत काहीतरी मिळवायचं आहे तोपर्यंत कर्तेपणा जिवंत राहतो. पण जेव्हा मिळवाहीच उरत नाही तेव्हा सोडून देणं नैसर्गिक होतं. अंतिम स्पष्टता अशी आहे, प्रयत्नात एक कर्ता असतो. सोडून देण्यात घटना घडतात, पण कर्ता सापडत नाही. म्हणून प्रयत्न म्हणजे मी करतोय ही पकड, आणि सोडून देणं म्हणजे त्या पकडीचं शांतपणे विरघळणं.